होळी या सणाला भारतभरात वेगवेगळ्या प्रथा परंपरांचे पालन केले जाते. त्यातील अशीच एक परंपरा विदर्भात प्रसिद्ध आहे. ती म्हणजे शेणापासून तयार केलेले घोळे किंवा चकऱ्या. गाईच्या शेणापासून तयार होणाऱ्या या चकऱ्यांना चाकोल्यासुद्धा म्हटले जाते. शेणाच्या चाकोल्यांची ही माळ होळीमध्ये अर्पण करून होळी पेटवली जायची. मात्र आता आधुनिक काळात चकोऱ्यांची परंपरा कुठेतरी लुप्त झालेली दिसून येते. माझ्या लहानपणी चुलत बहिणीबरोबर विदर्भातील आजोळी मी दरवर्षी चकोल्या बनवायची. त्याच्या आठवणी अजूनही तेवढ्याच ताज्या आहेत. यावर्षी होळीच्या एक आठवडा आधीच आमच्या जळगावच्या पांजरापोळ संस्थेमधून गाईचे शेण घेऊन आली आणि त्याच्यासुद्धा चकोल्या बनवल्या. डॉक्टर साहेबांनीसुद्धा चकोल्या उत्साहात बनवल्या. आम्हा दोघांना हे बनवताना बघून पुढील पिढीने सुद्धा या बनवून बघितल्या. आई वडील हे मुलांसाठी आदर्श असतात याचा सुखद अनुभव आम्हाला आला. आपण पर्यावरणपूरक होळी साजरी करणे आवश्यक आहे. नैसर्गिक रंगांचा वापर करावा, पाण्याची बचत करावी आणि होलिका दहनासाठी कमीत कमी लाकडे वापरावी. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि पुढील पिढीसाठी हा सण टिकून राहील. होळी हा रंगाचा उत्सव आहे. तो प्रेम आणि आनंदाचा संदेश देतो. तर चला आपणही एकमेकांवर रंग उधळूया आणि सणाचा आनंद द्विगुणित करूया. हॅपी होली.